आज आपल्याला एक मनामध्ये वाटलं असेल की कोरोटे साहेब हे तर काँग्रेसचे होते, पण आज त्यांच्यामध्ये धनुष्यबाण कसं काय आलं? मागील 2024च्या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेनं सर्व महाराष्ट्राचा नाश करण्याचं काम केलं। अरे त्यांनी एक नारा लावला होता कि जहां है नाना वहां जाना, लेकिन परंतु आता संपूर्ण महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये एकच झालेलं आहे, जहां नाना वहां कभी नहीं जाना। कारण की नाना पटोले हे चॉकलेटबाज नेते आहेत, चॉकलेटबाज, फक्त चॉकलेट देण्याचं काम करतात। तुम्हाला सांगतो, मी दिल्लीला गेलो, मी माझी तिकीट मागायसाठी गेलो, AICCच्या दरवाज्यावर जेव्हा पोहोचलो तेव्हा नाना पटोले मला म्हणाले, तर त्यांनी मला AICC मध्ये बोलावलं आणि त्यावेळेस दरवाज्यावर सांगितलं, अरे सहस्राम कोरोटे तुम्ही या ठिकाणी कशाला आले? तुमची तिकीट फायनल झालेली आहे, तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये जा आणि आपल्या कामाला लागा। अवघ्या 15 मिनिटांमध्येच मला मेसेज आलेला की सहस्राम भाऊ कोरोटे तुमचा तिकीट नाना पटोलेंनी कापला। असं यांनी एवढं मोठं माझ्यासोबत घात करण्याचं काम केलं। मी संपूर्ण गाव पातळीमध्ये गावागावामध्ये जाऊन कार्यकर्त्याला एकत्र करून संघटना बळकट करण्याचं काम केलं, संघटना मजबूत करण्याचं काम केलं, पक्षाला मजबूत करण्याचं काम केलं। पण ऐन वेळेवर माझी तिकीट कापून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना एवढं मोठं पाप केलं, महाराष्ट्राला संपवण्याचं काम केलं। अरे एवढंच नाही, ते मुख्यमंत्र्याचा मोठा बंगला बनवून टाकलं की मी उद्या मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार आहोत। पण मुख्यमंत्री कुठे गेले? मुख्यमंत्री नाही राहिले आणि जाता जाता जनतेनं पण नाकारलं आणि 208 मतांनी बायलटवर निवडून आले। आणि साहेब गाव तिथं शिवसेनेची शाखा, गाव तिथं शिवसेनेची शाखा आणि घर तिथं शिवसैनिक, अशा प्रकारची संकल्पना मी राबवणार, हा आपल्याला वचन देतो।